एफडीचे रेट्स खूप कमी झाले. त्यामुळे मी तुम्हाला असे 3 डेट मधले उपाय सांगणार आहे ज्याच्यात एफडी पेक्षा जास्त रिटर्न देईल. पहिलं म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स. कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये नुवामा, इडलवाईज, श्रीराम, एचडीएफसी अशा कंपनीजना तुम्ही लोन देता आणि त्याच्या बदल्यात ते तुम्हाला इंटरेस्ट देतात. यामध्ये 8 ते 10% एवढा रिटर्न देतो. यामध्ये रिस्क कशी आहे की या कंपनीज डिफॉल्ट करू शकतात. त्यामुळे तुम्ही बॉन्ड घेताना हाय रेटेड बॉन्ड्सच घेत आहात ना हे मेक शुअर करा. दुसरा ऑप्शन आहे एसडीएल म्हणजे स्टेट डेव्हलपमेंट लोन्स. तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र अशा स्टेट्सना तुम्ही लोन देऊ शकता आणि त्याच्या बदल्यात ते तुम्हाला इंटरेस्ट देतात. ही गव्हर्नमेंटची स्कीम असल्यामुळे त्याच्यात सेफ्टी जास्त आहे. तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे हे ते पॉवर प्लांट्स, डॅम्स, हायवेज बनवण्यासाठी वापरतात. यामध्ये तुम्हाला जवळपास 7 ते 10% एवढा रिटर्न देतो. आणि तिसरा ऑप्शन आहे डेट म्युच्युअल फंड. डेट म्युच्युअल फंडचे 2 मेन फायदे. पहिलं म्हणजे तुम्हाला लिक्विडिटी जास्त आहे, म्हणजे तुम्ही पैसे कधीही टाकू शकता आणि कधीही काढून घेऊ शकता. दुसरा फायदा असा आहे की तिकीट साईज हा कमी आहे, म्हणजे तुम्ही 100-500 एवढी कमी अमाऊंट सुद्धा काढू शकता आणि घालू पण शकता. कमी वेळ इन्व्हेस्ट करायचे असेल आणि कमी रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही डेट साईडचा विचार केला पाहिजे. या तिन्ही स्कीम्स बद्दल तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर मला डीएम नक्की करा. जय हिंद.